फिजिकली काय आलंय, काय आलंय का? पेट्रोल गाडीमध्ये जास्ती, पेट्रोल गाड्यांमध्ये जास्ती त्रास नाही झाला आपल्याला. पेट्रोल गाडीमध्ये पूर्वी 2 वे कॅटलिटिक कन्व्हर्टर होता, ठीक आहे. आता तो 3 वे झालाय, पण त्याच्या आतमधल्याच कन्स्ट्रक्शन मध्ये चेंजेस झाले. त्याच्यामध्ये जो डब्बा दिसतो कॅटकॉनचा तो तसाच आहे, त्यामुळे तुम्हाला जर तसा फिजिकल फरक जाणवला नाही, ठीक आहे. हा झाला कॅटलिटिक कन्व्हर्टर. पूर्वी होता 2 वे, आता झालाय 3 वे. तर 3 वे मध्ये काय असतं, 3 वे मध्ये नॉक्स, CO आणि HC या तिन्ही गोष्टींची वरती प्रक्रिया होते आणि त्याचं रूपांतर होतं कशात, H2O म्हणजे पाणी, कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रोजन. हे तिन्ही जे गॅसेस बाहेर येतात ते आपल्या पर्यावरणाला घातक नाहीये, आपल्याला घातक नाहीये. तर हे कसं होतं, तर ह्याच्यात खूप महागडे असे डोपिंग मेटल्स असतात, त्याचं डोपिंग केलं जातं सबस्ट्रेट मध्ये. आता सबस्ट्रेट वगैरे आपण पुढे बघू. तर त्याच्यात कॅटलिस्ट मटेरियल काय काय आहे, तर ॲल्युमिना ऑक्साईड, सीरम ऑक्साईड, प्लॅटिनम, पॅलाडियम, पॅनाडियम आणि पॅलाडियम नाही, पॅनाडियम आणि रोडियम. हे वेगवेगळे प्रकारचे नोबल मेटल्स आहेत, ते वापरले जातात, पण ते खूप महागडे असतात. तुम्हाला एका कॅटलिटिक कन्व्हर्टरची कॉस्ट माहिती आहे अंदाजे? 1,00,000-1.5 लाख अशी असते, मोठे आकडे असतात ते, ठीक आहे. तर ही टेक्नॉलॉजी आपण आता त्यात वापरतो. बरं, ही माहिती करता तुम्हाला सांगतो. कोणाला माहिती आहे पटकन सांगा. हा आहे एक डिझेलचा मॉलिक्यूल. आपण जे डिझेल भरतो ना त्याचा एक बारक्यातला बारका कण आहे, सर्वात बारका कण. आणि हा काय आहे, पेट्रोलचा. आणि हा आपला आवडीचा आहे, काय तो गोबर गॅस आहे. ओके, हे तिन्ही ज्वलनशील पदार्थ आहेत. ओके, त्यामुळे हायड्रोकार्बनचा काय असतो अर्थ, कार्बन असतो आणि त्याच्या आजूबाजूला चिकटलेले हायड्रोजन ॲटम असतात. जेव्हा आपण तो जाळतो त्याच्यातनं वेगवेगळे प्रकारचे गॅसेस निघतात, ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, मला जर काय आता पुढे मी काय करणार आहे, हाच वापरणार आहे, कारण मला हा वापरायचा म्हटला तर खूप जड जातं, म्हणून मी फक्त सांकेतिक म्हणून हा सिंबल वापरणार आहे. तर हा आपण असं धरूया की हा डिझेलचा एक कण आहे, ठीक आहे. याच्यात काय होतं, माझी मी 3 वे कॅटलिटिक कन्व्हर्टर दाखवला. जर असं शांतपणे विचार करा, तुम्हाला समजणार आहे. लक्ष द्या फक्त. आतमध्ये काय काय जातं, हायड्रोकार्बन म्हणजे पेट्रोल किंवा डिझेल जातं, बरोबर आहे. त्याच्याबरोबर काय काय जातं, जेव्हा आपण पिस्टन खाली येतो तेव्हा सक्शन होतं, बरोबर आहे. त्या सक्शन बरोबर काय काय जातं, नॉक्स. नॉक्स तर काय असतं, नायट्रोजन ऑक्साईड असतं, नायट्रोजन असतं, ठीक आहे. कार्बन डायऑक्साईड ते आत गेले, ओके, ते आतमध्ये जाऊन पेटतात. पेटल्यावरती हे 4 गोष्टी बाहेर पडतात, हायड्रोकार्बन, नॉक्स, ऑक्सिजन आणि कार्बन मोनॉक्साईड. ते बाहेर पडले की ह्या कॅटलिटिक कन्व्हर्टरमध्ये जातात. कॅटलिटिक कन्व्हर्टर हा अतिशय गरम असा, काय सांगू तुम्हाला, तो सुरुवातीला थंड होतो. जेव्हा इंजिन चालू करतो ना आपण तेव्हा सुरुवातीला थंड असतो, तर तो त्याला फायरिंग म्हणतात. कॅटलिटिक कन्व्हर्टर फायर कधी होतो, जेव्हा तो एक तापमान म्हणजे 600 डिग्रीच्या वरती आसपास तापमान जेव्हा येतं तेव्हा तो फायर होतो. तर त्याकरता इंजिन ECU पण थोडंफार डिझेल पेट्रोल जास्ती घालतो, जेणेकरून गरम गरम लवकर जाऊन तो गरम होतो, ठीक आहे. एकदा फायर झाला की हे जे NOx आणि CO आहे तो फोडला जातो. याच्यात आता हा रिडक्शन अँड ऑक्सिडेशन टाइप ऑफ कॅटलिटिक कन्व्हर्टर आहे. तो नॉक्सला फोडतो, रिडक्शन मध्ये काय होतो, फोडतो, ऑक्सिडेशन मध्ये काय होतो, जोडतो. या लक्षात ठेवा गोष्टी. नॉक्सला काय करतो, फोडतो, N बाजूला काढतो आणि ऑक्सिजनचे जे कण आहेत, मॉलिक्युल्स आहेत ते जोडतो कोणाबरोबर, कार्बन. ओके, कार्बन मोनॉक्साईड म्हणजे कार्बन बरोबर एकच आहे. तर कार्बन मोनॉक्साईड जेव्हा एक ऑक्सिजन वाला असतो तेव्हा तो आपल्याला घातक आहे.
पण त्याला अजून एक मी जर का ऑक्सिजन दिला तर तो काय होणार आहे, कार्बन डायऑक्साईड. तो एवढा घातक नाहीये, निदान आता तरी लोक तसा विचार करतात. ठीक आहे, हे झालं रिडक्शन. म्हणजे माझं जे NOx आणि CO आहे ते फोडून N2 आणि CO2 झाला. त्यापुढे काय होतं, HC आणि CO आहेत. ओके, तर ते ऑक्सिडाइज होतात. ऑक्सिडाइज म्हणजे त्याच्यात एक जबरदस्तीनं ऑक्सिजन त्याच्यात घातला जातो विथ रिॲक्शन. काय काय होतं त्याच्यात, H2 म्हणजे काय, H2 म्हणजे काय, पाणी. आणि O2 म्हणजे काय, ऑक्सिजन. तर ऑक्सिजन, पाणी, नायट्रोजन जेव्हा प्युअर असतो N2 म्हणून, तेव्हा तो आपल्याला अजिबात त्रासदायक नाहीये. आपण पंपावरती नायट्रोजन भरतो माहिती आहे ना, तर आपल्या हवेतच किती टक्के नायट्रोजन आहे कोण सांगेल, जवळजवळ 70%. ठीक आहे, तर 70% नायट्रोजन आहे. आणि CO2 पण ओके, आणि पाणी. तर असं ही थोडक्यात प्रक्रिया होते. फक्त कुठल्या गॅसेसच्या बाबतीत HC, NOx, O2 आणि CO. पण डिझेल इंजिन जे आहे हे एक्सेस एअर फॅक्टरवर चालतं. म्हणजे काय होतं, खूप ऑक्सिजन असतं त्यात, त्याच्या रिक्वायरमेंट पेक्षा जास्त ऑक्सिजन असतं. त्यामुळे काय होतं, एकदा इंजिन तापायला लागलं, नॉर्मली नायट्रोजन जो माणूस आहे ना तो कोणाशी भांडत नाही, गपचूप असतो. पण त्याला तापवला की तो काय करतो, आता माझी सटकली, मग तो काय करतो, जाऊन ऑक्सिजनशी भेटतो. मग तो NO होतो, NO2 होतो, NO3 होतो. त्याला नॉक्स म्हणतात. तो X आहे ना, ते नंबर ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल्स आहे. जसा नॉक्स चेंज होत जातो तसा तो त्याचे वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, ऍसिड रेन प्रकार एक असतो. जर का नॉक्स खूप वाढला, पर्यावरणात गेला आणि पाऊस पडला, तर जो पाऊस पडेल तो एक ऍसिडच्या रूपात पडतो. एवढा घातक आहे. तुमच्या लंग्स मध्ये गेला श्वसनाच्या याने, तर आतमध्ये जळजळायला लागतं, सूज येते. समजते सर्वांना. तर थोडक्यात हे 3-वे कॅटलिटिक कन्व्हर्टर असं काम करतो. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला काही प्रश्न आहेत विचारा. ठीक आहे, चला मी तुम्हाला समजलं असं समजून सांगतो. आता अजून एक टाईपचा एमिशन असतं, त्याला इव्हॅपोरेटिव्ह एमिशन म्हणतात. काय म्हणतात, इव्हॅपोरेटिव्ह एमिशन. इव्हॅपोरेटिव्ह एमिशन कोण सांगेल, पेट्रोल गाडीला असतं. बरोबर, पेट्रोल गाडीला. बरं, पेट्रोल गाडीलाच इव्हॅपोरेटिव्ह एमिशन काय असणार. पेट्रोल हे लगेच काय म्हणतात, बातमी बनवतात. डिझेल तुम्ही ठेवा ते तसंच वाटीत राहील, पण पेट्रोल ठेवा 5 मिनिटांनी येऊन बघा उडून जात. बरोबर आहे. तर गंमत करते, आपल्या जे फ्युल टँक मध्ये पण जे पेट्रोल असतं ते कायम वरती हवा मिळाली त्याला की ते आरामात उडायला लागतं. ठीक आहे, ते उडतं आणि काय होतं, आपल्या ज्या नळकांड्या असतात पेट्रोल भरायच्या त्यातनं बाहेर यायला लागतं. ठीक आहे, आणि मग काय होतं, पर्यावरणात जातात, पर्यावरणात येतात फ्युम्स म्हणून. पण हे चांगलं नाही. ठीक आहे, तर त्याला पण आपल्याला आळा घालायचा. तर कसं घालणार, तर काय केलं त्यांनी, आधी जी टँक होती ती गच्च बंद करून टाकली. ठीक आहे, आणि त्यातनं फक्त पेट्रोल भरताना आपण उघडायची, पेट्रोल भरायचं आणि मग ती टँक बंद. आता पेट्रोलच्या टँकला एक टॉपला लेवलला एक पाईप जातो. तो पाईप हा पाईप जो आहे तो व्हेपर्स घेऊन येतो. आणि हा जो पार्ट आहे याचं नाव काय, हे मी गुगल ट्रान्सलेट केलं. ते चारकोल कॅनिस्टर, त्यांनी काय दिलं, कोळशाचा डबा. हा अक्षरशः कोळशाचा डबा असतो, ऍक्टिव्हेटेड चारकोल म्हणतात त्याला. आणि ज्या पेट्रोलच्या ज्या वाफा येतात त्या सगळ्या तो चारकोलवाला धरून बसतो. आता धरून बसला, ठीक आहे, धरून बसला की त्या कॅनिस्टर्स पासून अजून एक पुढे पाईप जाते, ती तुमच्या इंटेकला जाते आणि मध्ये एक पर्ज वॉल येतो. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ऍक्सेलरेशन करत नसाल तेव्हा इंजिन विचार करतो, आता त्याला सडन ऍक्सेलरेशनची गरज नाही, थोडंफार मिक्सर वर खाली झालं तरी चालेल, मी पर्ज वॉल ओपन करतो. तो पर्ज वॉल जेव्हा ओपन करतो तेव्हा जी इंजिनची व्हॅक्यूम आहे ती खेचायला लागते आणि तुमच्या जे चारकोल मधलं जेवढं फ्युम्स आहे ते हळूहळू तो ओढून घेतो आणि ते
जाळून टाकतो, म्हणजे थोडक्यात तो वापरतो. समजते सर्वांना? तर ही झाली कॅनिस्टर. तर कॅनिस्टर आणि 3 वे कॅटलिटिक कन्व्हर्टर हे आले आपल्या पेट्रोल गाडी. ठीक आहे, पेट्रोल गाडी संपली. आता मजा आहे, आता मला आवडतं ते भाग आलेला आहे. आता डिझेल. तर डिझेल मध्ये काय येणार आहे, तर तुमचा एकतर DPF आहे आणि हा दाखवला तो SCR. SCR म्हणजे सिलेक्टिव्ह कॅटलिटिक रिडक्शन, SCR. ठीक आहे. मग असे आपण विचार करतो की BS4 आणि BS6 मध्ये डिझेल गाडीत काय काय फरक आहे. तर इंजिन मध्ये काय काय फरक आला बघा. कोण वाचेल जोरात जरा? ज्याला दिसतंय त्याने वाचेल. तुम्ही वाचणार? वाचायचंय फक्त. हा, जोरात वाचायचं. कॉमन रेल फुल प्रेशर अप टू 1600 बार पूर्ण प्रेशर होतं. कधी जुन्या गाड्यांचं म्हणतो आम्ही. पुढे एक्सटेंट गॅस रिड्युशन सिस्टीम EGR. एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन सिस्टीम, EGR सिस्टीम. ओके, हे झालं BS4 मध्ये. आता BS6 मध्ये काय चेंजेस आले? 1600 बार आधी होता, आता किती आला? 2000. इंटेक टोटल वॉल आला. म्हणजे काय, पूर्वी आपण काय करायचो, एक्सेलेटर पेडल दाबला की केबल खेचणार आणि सोडणार, तुमचा फ्लॅप बटरफ्लाय वॉल कमी जास्त होणार, त्याप्रमाणे हवा आत जाणार. बरोबर आहे? आता तुम्हाला तसलं काही नाहीये. आता ड्राईव्ह बाय वायर आहे. तुम्ही जेव्हा एक्सेलेटर पेडल दाबता तेव्हा एक कॉम्पोनंट ज्याचं नाव आहे एक्सेलेटर पेडल पोटेन्शियोमीटर. तो तुमची पॉवरची किती रिक्वायरमेंट आहे तो फक्त इंजिन इश्यूच्या जाऊन कानात सांगतो. बाबा दादाला एवढी पॉवर पाहिजे, देऊया का? हा, विचार करतो. तो विचार काय करतो, तो आधी बघतो रोड कंडिशन कशी आहे, त्याच्या हिशोबाने मग तो पॉवर देतो. आता तुम्ही जर काय 5व्या गिअरमध्ये सडन एक्सेलेटर दिला तर गाडी हलेल का? त्याला माहिती आहे एवढा येडा आहे. हा, उगीच एक्सेलेटर दाबणार आणि मला पॉवर पाहिजे आणि गिअर कुठं टाकणार? 5व्यात हलणार नाही गाडी. मग तो काय करतो? 5व्यात तो तशीच ढकलत नेतो, एक्सेलेटर होत नाही. ठीक आहे, हे झालं ड्राईव्ह बाय वायर. पूर्वी काय व्हायचं, आपण एक्सेलेटर दाबलं आणि चुकीचा गिअर असेल तर काय व्हायची, गाडी बंद पडायची, धड 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 करायची, लेवर करायची आणि बंद पडणार. त्यामुळे इंटेक थ्रॉटल वॉल आला. EGR विथ कूलर. बरं, जुन्या टाटा गाडी कोणी काम केलं? जुनी टाटाची, त्याच्यात EGR यायचा. टाटाचं EGR लय फेमस आहे, आमच्या आवडीचा विषय आहे. त्याच्यात गाडी बंद पडलं की त्याच्यात बारीक बॉल बेरिंग सारायची, पाईप लावून टाकायचं. EGR ओके, बरोबर आहे ना? आहे की नाही? कोणीकडे केलं असं हात वर करा, कारण त्याला उपाय नसायचा. ठीक आहे, EGR म्हणजे अच्छा, EGR कोणाला माहितीये काय आहे तो? एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन. ठीक आहे, आपण नंतर फंडामेंटल पण पुढे जाऊन बघू एक स्लाइडवरती. EGR टेम्परेचर सेन्सर. EGR टेम्परेचर सेन्सर म्हणजे काय? सिंपल आहे. EGR मधनं जो गॅस बाहेर येतो त्याचा टेम्परेचर मोजतो आपण. ठीक आहे, आता एक्झॉस्टच्या बाबतीत काय फरक पडला बघा. पूर्वी फक्त सिलेक्टिव्ह कॅटलिटिक रिडक्शन होता, SCR. आता काय आलाय? DOC आला, डिझेल ऑक्सिडेशन कॅटलिस्ट. मग DPF आला, डिझेल पार्टिक्युलर फिल्टर. SCR आला, अमोनिया स्लीप कॅटलिस्ट आला आणि टेम्परेचर, प्रेशर आणि नॉक सेन्सर आले. एवढे सगळे पार्ट त्याला नव्याने बसवायला लागले. समजते का? आधी किती वेळ खुश होता तो? एक डब्बा लावलेला त्याने पूर्वी. आता काय काय लावायला लागतंय? एवढ्या सगळ्या गोष्टी लावायला लागल्यात. जरा लक्ष द्या. ठीक आहे, आता तुम्हाला पुढची गंमत सांगतो. हा कसा वाटतो डायग्राम? काय काय कळलं याच्यातला? कोण कोण सांगते मला? हा आहे नॉक सेन्सर. ठीक आहे, सुरुवातीला आहे आणि शेवटी आहे. ठीक आहे,
सॉरी हे मी चुकलं इकडे, माझं पेट्रोल नाही डिझेल आहे, ठीक आहे. BS6 डिझेल वाहनों में अतिरिक्त घटक, म्हणजे डिझेल गाडीला हे काय काय लागणारे पार्ट्स आहेत त्याचा आपण आढावा घेतोय. नॉक सेन्सर आहे स्टार्टला आणि क्लोजिंग इंजेक्टर आहे SCR वरती, ठीक आहे. आतापर्यंत ही पार्ट बघितलेत कोणी सर्वांनी? कोणी कोणी बघितले हात बघा प्लीज. ओके व्हेरी गुड. हा तर आज आपण ऍक्च्युली हे पार्ट कसे काम करतात ओके ते आपण समजून घेणार आहोत. स्टेप बाय स्टेप जाऊया. Exhaust gases are